नमस्कार. डिवाइन डिकोडमध्ये मी काव्या तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण वास्तुशास्त्राची सीरीज पाहत आहोत. आज आपला शेवटचा भाग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मागच्या भागामध्ये आपण आपल्या मनात असलेले जे काही बरेचसे प्रश्न होते त्यांचं निराकरण करायचा प्रयत्न केला. या एपिसोडमध्ये देखील आपण अजून काही प्रश्न आहेत, महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते सरांकडनं समजावून घेण्याचा प्रयत्न करू. आज आपल्यासोबत पुन्हा एकदा दुष्यंत पाटील सर आहेत. सरांना 20 वर्षांचा अनुभव आहे वास्तुशास्त्रामध्ये. सो आज आपल्याला ते मार्गदर्शन करतील. आपण आज त्यांचं डिवाइन डिकोडमध्ये पुन्हा एकदा स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार सर, मागील एपिसोडमध्ये आपण वास्तू संदर्भात ज्या वेगवेगळे गैरसमज असतील किंवा वेगवेगळे मनात प्रश्न असतील लोकांचा ते पाहण्याचा प्रयत्न केला. आज आपण अजून काही प्रश्न असतील ते पण तुमच्याकडून त्याची उत्तर मिळतील अशी अपेक्षा करतो. पहिला प्रश्न सर असा आहे की खूप जास्त जर गंभीर समस्या निर्माण झाल्या असतील लोकांच्या आयुष्यामध्ये तर ते वास्तुशास्त्र कशा पद्धतीने सोडवतं? कारण आपण बघितलं की तुम्ही जसं म्हटलं की प्रत्येक वेळी काही घर तोडफोड करायची गरज नसते किंवा तसं शक्यही नसतं व्यक्तीला. पण अशा काही गोष्टी होतात की आता पर्याय नेमका काय करायचं कळत नाही, तर अशा वेळी वास्तुशास्त्र कसं मदत करतं? गंभीर समस्या ह्या तुमच्या मेडिकल रिलेटेड पण असू शकतात, नातेसंबंधामध्ये पण असू शकतात, आर्थिक पण असू शकतात. आता या प्रत्येक समस्येसाठी एकमेव दिशा आहे, साऊथ वेस्ट, नैऋत्य. ज्यावेळी तुमची नैऋत्य बिघडते, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही त्या घरामध्ये राहायला गेलात, नैऋत्य दिशा ठीक आहे, चांगली होती, मास्टर बेडरूम होतं, व्यवस्थित सगळं होतं, आणि अचानकमध्ये तुमच्या मनामध्ये प्रश्न आले काही आणि तुम्ही घर थोडंसं रिनोव्हेट करायला घेतलं आणि नैऋत्यमध्ये एखादा दोष आला. उदाहरणार्थ बोरिंगसाठी तुम्ही गाडी मागवली आणि बोरिंगवाल्याने पाणी दाखवलं की या दिशेला पाणी लागतं. तुम्हाला माहीत नसतं की कुठल्या दिशेला पाणी असेल तर फायद्याचं असेल, आणि तुम्हाला त्यावेळी कडक उन्हाळा असतो, पाण्याची गरज असते, तुम्ही बोरिंग मारला घेता आणि ते नेमकं नैऋत्यात मारलं जातं. पाणी लागतं पण ते पाण्याचं यूज पण चालू होतं, पण नैऋत्यला विहीर आली म्हणजे बोरवेल आलं. आता याचे परिणाम वाईटच होणार, मेजर आजार पण होणार, अचानक अपघात, अचानक ऑपरेशन, जेणेकरून तुम्ही हादरून जाता. एक 5 वर्ष 10 वर्ष खर्चाच्या दृष्टीने तुम्ही अजून मागे जाता. मग त्यासाठी काय करायला होतं? बोरिंग तर आहे, पाणी तर तिथलं वापरायचं आहे, बोरिंगची जागा तर बदलू शकत नाही. मग त्या ठिकाणी उपाय करायचे. मग उपाय पण लोकांच्या मनात प्रश्न असतो की उपाय करायचे म्हणजे नेमकं काय करायचं. मग त्या ठिकाणी आम्ही पायरा रेमेडी करतो, रुद्राक्ष रेमेडी करतो. रुद्राक्ष रेमेडी असेल तर खर्च तसा बऱ्यापैकी कमी येतो, नाही असं नाही, पण त्याला पॅरल पायरा रेमेडी जर केली त्यामध्ये खर्च असा फार येत नाही. म्हणजे अगदी तुम्ही बोरिंगला जितका खर्च केला त्याच्या 10% पण खर्च त्याला येत नाही उपाय करण्यासाठी. तरी पण लोकांच्या मनामध्ये परत अजून पुढे जाऊन प्रश्न असतो, मग ही रेमेडी केली तर ही कायमस्वरूपी असेल का, मग काही त्रास होणार नाही का? आता माझा 20 वर्षाचा अनुभव तर मी सांगतो तुम्हाला, ज्या ज्या ठिकाणी मी रेमेडी केला त्या ठिकाणी लोक सेफ झोनमध्ये राहत आहेत. तुम्ही डेंजर झोनमध्ये आधी होता, पण आता रेमेडी केल्यानंतर तुम्ही सेफ झोनमध्ये गेला, तुम्हाला तसा परत त्रास जाणवणार नाही. याचा अर्थ काय होतो की रेमेडी तिथं कारीगर ठरत आहेत, म्हणजे रेमेडी काम करतायत, वर्क होत आहेत. आता रेमेडी करताना काही नियम आम्हाला असतात, किती प्रमाणात त्या करायच्या, जेवढी गरज आहे तेवढीच रेमेडी करावी लागते. त्यापेक्षा जास्त जर रेमेडी करायला गेलो तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजे दोषावरती डिपेंड असते, कुठल्या दिशेचा दोष आहे आणि तो किती प्रमाणात आहे, त्यासाठी रेमेडी केवढी करायची. म्हणजे जसं मेडिकलमध्ये डोस काही एमजीची गोळी आपण घेतो, जास्त घेतली तर माणसाला निश्चित त्रास होणार आहे, तसं घराला म्हणजे तुम्हाला त्याचे निगेटिव्ह इफेक्ट होऊ शकतात. बुमरँगसारखं ते आमच्यावरही पलटू शकतं, नाही असं म्हणजे आम्हालाही त्रास होतो. त्यासाठी काही ठराविक प्रमाणातच रेमेडी तिथे द्यावी लागते, मग त्याचा फायदा होतो. नातेसंबंध बिघडण्यासाठी आग्नेय दिशा पण तेवढीच जबाबदार आहे जेवढी वायव्य दिशा जबाबदार आहे. तुमची बेडरूमच जर तिकडे शिफ्ट झाली तर नातेसंबंधामध्ये तुमच्या वितुष्टता येऊ शकते, तुम्ही परत आणि 10 वर्षांनी मागे जात आहे, कारण नात्यामध्ये तुम्ही हॅपी नसताच, बरोबर. तसं हे शारीरिक त्रास, नातेसंबंधातील त्रास असू दे किंवा हेल्थ रिलेटेड असू दे, वास्तू कुठंतरी त्याला चुकीची झाली, वास्तू असंतुलित झाली की या सगळ्या गोष्टी बिघडत असतात. सर, बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न येतो, म्हणजे आपण सुरुवातीला जसं बघितलं की वास्तुशास्त्राकडे न वळण्याचा लोकांचा हा एक प्रश्न असतो की खरंच हे सायन्सशी कुठल्या रिलेटेड आहे का, किंवा त्याच्यामध्ये काही तांत्रिक गोष्टी, तांत्रिक विद्या जे म्हणतो आपण तशा संबंधित हे आहे की खरंच याच्यामध्ये नियम आणि विज्ञानाचा कुठे काही भाग आहे. तर हे सर तुम्ही काही क्लिअर करू शकता का लोकांना की याचं नेमकं काय? मी प्रॅक्टिसच्या सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना सांगत असायचो नेहमी, ह्यामध्ये कुठलंही तंत्रमंत्र नाही आहे. मंत्र आहे कारण अध्यात्म आहे, अध्यात्म आहे म्हटल्यानंतर मंत्रशक्ती असणारच आहे. मंत्र आहे पण तंत्र नाही आहे, कुठलाही जादूटोना नाही आहे, माझ्याकडे कुठली जादूची कांडी नाही आहे की मी येणार आणि सगळे व्यवस्थित होणार. काही गोष्टी तुम्हाला वास्तूच्या फॉलो करायच्या आहेत, त्या फॉलो केल्यात तर वास्तूच्या गोष्टी फॉलो करायच्या म्हणजे काय,
तर वास्तू संतुलित करायची. तर संतुलित करायची म्हणजे काय, पंचमहाभूत आणि आपण मागच्या वेळी चर्चा केली होती, अष्टदिशा आणि पंचमहाभूत यांचा जर व्यवस्थित बॅलन्स झाला तुमच्या वास्तूमध्ये तर नक्की रिझल्ट चांगले येतात. म्हणजे चुकीच्या तत्वाशी चुकीच्या गोष्टी जर जोडल्या गेल्या तर घरामध्ये दाहकता निर्माण होऊ शकते, घरामध्ये अंतर येऊ शकतं, घरामध्ये आजारपण येऊ शकतं. म्हणजे अग्नितत्वामध्ये जर तिथं जर बोरिंग असेल, पाण्याची टाकी असेल, टॉयलेट आलं, नक्की त्रास होणार. नैऋत्येला तेच आहे. नैऋत्येला जिथं जड वस्तू पाहिजे, मास्टर बेडरूम पाहिजे, त्या ठिकाणी सेफ्टी टँक बोरिंग आलं तर त्रासच होणार आहे. वायव्येलाच टॉयलेट का पाहिजे, कारण तिथं वायुतत्व आहे. ईशान्येला ईश्वराचं स्थान आहे, तिथं पाण्याचा अंडरग्राऊंड साठा पाहिजे. पाणी जमिनीवर नको. ईशान्येला पाण्याच्या जमिनीच्या खाली पाणी पाहिजे, म्हणून ईशान्येला अंडरग्राऊंड टँक. आता तो कुठं पाहिजे, तो वास्तूच्या बाहेर पाहिजे. आणि एंटर करताना तुमच्या त्या टाकीवरून तुम्ही आता एंट्री करायची नाही. टाकी बाजूला पाहिजे. तुम्ही घरात येताना तुमच्या पायाखाली टाकी नको. हे पण त्यामध्ये शास्त्र आहे. तर त्याचा बेनिफिट देवस्थान आहे, तर तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतो. फायनान्शियल ग्रोथ चांगली होते. म्हणजे थोडक्यात काय, त्याच्या देशांच्या त्या तत्वाशी तुमच्या घरातल्या गोष्टी जर व्यवस्थित जर तुम्ही केल्या तर वास्तुशास्त्र फार तुम्हाला फायदा देतं आणि खूप सोपं आहे करणं. आणि ज्या ठिकाणी उलटसुलट असतं त्या ठिकाणी मात्र तिथली एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी काही रेमेडीजची आवश्यकता असते. ते रेमेडी करावे लागतात. आता कसं आहे, ते खाल्ल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही रिझल्ट आले की नाही. मग हे अगोदर तुम्ही अप्लाय केलं पाहिजे, मग तुम्ही म्हणू शकता रिझल्ट आले की नाही. आणि आजकाल फार सोपं आहे. गुगलवर जाऊन सर्च करा, जस्ट डायलला जाऊन सर्च करा, लोकांचे रिव्ह्यू वाचा. काही अनुभवी लोक आहेत ज्यांच्याकडे मी जाऊन आले, त्या लोकांचे अनुभव विचारून घ्या, मग तुम्हाला कळेल. आणि यात काही फार मोठं नाही, कन्सल्टिंग फी फार कमी असते आणि रेमेडी करायचं म्हटलं तरी फार कमी खर्च असतो. असं काही फार मोठा खर्च आहे असं नाही. काही ठिकाणी तर मी रेमेडी अगदी अगदी साध्या सोप्या रेमेडी सांगतो, ज्याला तुम्हाला खर्च पण करायला लागत नाही. त्या ठिकाणी लोकांना रिझल्ट येतात. मग ते लोक आनंद आहे. नुसतं कन्सल्टिंग फी मध्ये रिझल्ट मिळतो त्यांना, काही वेगळं करायची गरज पण नसते. तरी पण काही लोकांना पुढे जाऊन अजूनही प्रश्न असतात, हे खरोखर म्हणजे सायन्सशी जोडलेलं आहे की काही तंत्रमंत्र वगैरे. तर मी आजपर्यंत कोणालाही सांगितलं नाही तुम्ही अमुक पूजा करा, अमुक होम हवन करा, शांती करा. मी कोणालाही नाही सांगत. तो तुमच्या श्रद्धेचा भाग आहे, अध्यात्माचा भाग आहे. तुम्ही ते करू शकता. मी कुठेही जबरदस्ती नाही करत की तुम्ही होम हवन केलंच पाहिजे किंवा अमुक एक पूजा केलीच पाहिजे, नाही सांगत मी. तो मी जसा घरी पूजा करतो, होम हवन करतो, सगळ्या गोष्टी मी करत असतो, माझ्या श्रद्धेचा भाग आहे आणि मला ते स्वातंत्र्य आहे, मी करू शकतो. तसं तुम्हालाही मानतीलच असं नाही. तुम्हाला करायचं तुमची इच्छा करा. फक्त प्लॅन बनवून वास्तुशास्त्राप्रमाणे जरी तुम्ही त्या घरात राहायला गेला तरी तुम्हाला रिझल्ट मिळणारच आहे. आता तो श्रद्धेचा भाग आहे, तुम्ही करायचं की नाही करायचं. त्याच्यात कुठलाही तांत्रिकता वगैरे येत नाही येत. आणि मग काही लोकांचं असं असतं की माझ्या घरात नैऋत्येला सेफ्टी टँक आहे, टॉयलेट आहे, मला काहीच त्रास नाही, आम्ही एवढी वर्ष घरामध्ये राहतो. हा थोडासा ऍस्ट्रॉलॉजीचा भाग आहे. तुमची पत्रिका जर स्ट्रॉंग असेल, गुरुबळ जर स्ट्रॉंग असेल, प्रत्येक वेळेला तुमच्या पाठीमागे देव आहे, गुरु आहेत, तुम्हाला मग वास्तुशास्त्र किंवा वास्तुदोष वगैरे त्रास देत नाही. पण हे कधीपर्यंत असतं, जोपर्यंत तुमच्या राशीतले ग्रह बदलत नाही तोपर्यंत. ते ग्रह बदलले की मग परत तुम्हाला त्रास सुरू होतो. सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत, मग ते त्रास सुरू होतो. मग ती रिस्क घेऊ नका तुम्ही, त्यापेक्षा वास्तू बॅलन्स करून घ्या. एखाद्या गोष्टीची म्हणजे विषयाची परीक्षा केल्यासारखं आहे. क्लासमध्ये विष ठेवलेलं आहे आणि दूध पण ठेवलेलं आहे, काय प्यायचं तुम्ही ठेवायचं. आयुष्यभर त्रास सहन करायचा की हे करून घ्यायचं. म्हणून मी लोकांना म्हणजे मनामध्ये भीती पेरतोय असं नाही, पण प्रिकॉशन घेणं केव्हाही चांगलं. एखादा आजार पुढे होणार आहे माहिती आहे. कोरोनाची लस आली, लोकांनी क्यू लावून अगदी लस घेतल्या. नाही असं नाही, का घेतल्या सांगा बघ्या. प्रत्येक जण जीव वाचवण्यासाठी धडपडतोय ना, मग लस घेणं गरजेचं होतं. किंवा लहान बाळाला आपण लस का देतो, पुढच्या आयुष्यात त्याला हे होऊ नये, पोलिओ होऊ नये म्हणून आपण तो डोस घेतो. तसं तुम्ही प्रिकॉशन केव्हाही बेस्ट. ह्या गोष्टीची काळजी घेतली तर तुम्हाला त्रास होणार नाही. काळजी न घेताच तुम्ही उगाच ओव्हर कॉन्फिडन्स काही गोष्टी जर करत असाल तर ते नुकसान तुमचंच होणार आहे. कारण घर तुमचं आहे म्हटल्यावर नुकसान तुमचंच होणार. विनाकारण ते फॅमिली भरडली जाते. त्यामध्ये एखाद्या माणसाच्या इगोमुळे पूर्ण फॅमिली भरडली जाते. सगळ्यांवर परिणाम होतो. तसं न करता थोडंसं श्रद्धा ठेवून, थोडंसं विश्वास ठेवून या जर गोष्टी केल्या, आणि आम्ही कुठेही तंत्रमंत्र नाही सांगत, कुठेही अमुक देवाची पूजा करा, तमुक करा किंवा बळी द्या वगैरे असल्या गोष्टी तर बिलकुल नाही सांगत. मला तंत्रमंत्र बिलकुल आवडत पण नाही, माझा विश्वास पण नाही. करणी बाधा वगैरे लोक म्हणतात, पण माझा नाही विश्वास. मी फक्त एनर्जी मानतो, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. त्या एनर्जीमुळे जो त्रास होणार आहे तो होत असतो. तुम्ही त्याला नाव दिलं करणी बाधा, भूत बाधा वगैरे नाव दिलं. तुमचा फक्त ऍटिट्यूड बदलला पाहिजे. मानसिक जी भीती आहे मनातली ती निघून गेली पाहिजे. ती निघून गेली तर तुम्हाला रिझल्ट मिळतो. एखाद्या भीतीला तुम्ही पकडूनच ठेवलं तर मग तुमचं पुढं काही होणार. आपल्या मानसिकतेचा पण शेवटी मानसिकता. म्हणून मी म्हणतो लोकांना की तुमचा ऍटिट्यूड चेंज करा. आपण कसं वागायचं, काय करायचं, त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलला पाहिजे.
म्हणून तुम्ही देवाकडे एखादी गोष्ट मागता आणि बिंदास तुम्ही रात्री झोपी जाता. मी मागितले काहीच देवाकडे होऊ शकत विश्वास नाही. असतो आपल्याला की उद्या आपलं काहीतरी चांगलं होणार, कारण का देवावर श्रद्धा असते. हम्म. आणि ठीक आहे, त्या पद्धतीने बदल घडतात, नाही असं नाही. पण तुम्ही काहीच म्हणणार नाही, देव पण म्हणणार नाही तुम्ही नास्तिक आहात किंवा हे काय नसतं, वास्तुशास्त्र वगैरे काय नसतं. तुम्ही ते 40 लाख रुपये 50 लाख खर्च करून घर बांधणार, ते पण उलटसुलट बांधणार. काही वर्षांत त्रास झालाय कोणाला होतो? वास्तू कन्सल्टंटला त्रास होत नाही, त्रास तुम्हाला होतो ना. बरोबर. मग एखादा सल्ला घेऊन तो प्लॅन व्यवस्थित करून बांधायला काहीच प्रॉब्लेम नसतो. तुम्ही असंही बांधणार आहे, तसंही बांधणार आहे. 2 BHK बांधणार असलं तर 2 टॉयलेट बाथरूम त्या घरातही येणार आहेत, या घरातही येणार आहेत. खर्च तेवढाच होणार आहे. ऍडिशनल खर्च कुठला वाढणार आहे? आमची कन्सल्टिंग फी आहे, तर ती तरी अशी किती आहे? पर फॅमिली जरी पकडलं तरी एक फॅमिली एकदाच मला फी देणार ना. तुमच्या घरी मी आलो, तुम्ही एकदाच फी देणार, तुम्ही मला 10 वेळा तर बोलवणार नाही. आमचं काम एकदाच असतं, एकदा जाऊन ते फक्त कन्सल्ट करणं. ते सांगितले की आयुष्यभर तुम्ही ते फक्त फॉलो करायचं, ते केलं की तुम्हाला रिझल्ट मिळतात. कारण ही एक अशी गोष्ट जिथे आपल्या आयुष्याचा खूप मोठा भाग आपण घालवणार असतो. LIC ची एक ऍडव्हर्टाईज आहे, जीवन के बाद भी. आमचं वास्तुशास्त्र पण तसंच आहे, तुम्हाला आता नाही, तुमच्या जीवनानंतर पण तुम्हाला ते सपोर्ट करत असतं आणि तुमच्या नेक्स्ट जनरेशनला पण तो फायदा होत असतो ना. बरोबर. असंच आहे. So या गोष्टी आपण लक्षात घेतल्या हा. पाहिजे. सर आता कसं झालंय, म्हणजे सुरुवातीला आपल्याला काही मार्गदर्शन हवं असतं, जसं आपण म्हणतोय की योग्य व्यक्तीचं कन्सल्टेशन घेतलं पाहिजे या बाबतीमध्ये, तर बरोबर, आपल्याला बरोबर. फायदे होतील. बरोबर. सुरुवातीला असं होतं की फिजिकली जाऊन भेटायलाच पाहिजे, त्यांची अपॉइंटमेंट घ्या किंवा प्रत्यक्ष भेटा असं होतं. आता ऑनलाईन झालेलं आहे सगळं, टेक्नॉलॉजी आल्यामुळे बरोबर. ऑनलाईन कन्सल्टेशन बरेच जण घेतात. सो ते कितपत योग्य आहे, म्हणजे घ्यावं का ऑनलाईन हा, कन्सल्टेशन? ज्याच्या त्याच्या प्रोफेशनचा भाग आहे आणि लोकांचा त्यात विश्वास किती आहे ते महत्वाचं आहे. पण मी ऑनलाईन कन्सल्टेशनच्या थोडंसं मी विरोधात आहे. याचं कारण सांगतो तुम्हाला. लॉकडाऊन झालं त्यावेळी आपण घरी आत घरामध्ये बांधून घातलं गेलं आपल्याला. जास्त फिरायचं म्हणजे टेरेसवर जाऊन फिरायचं एवढंच बंधन होतं, म्हणजे बाहेरही जाऊ शकत नव्हतो आपण. मग त्यावेळी आता कसं आहे, शेवटी प्रत्येकाला पोट असतं. माझाही हा प्रोफेशन होतं त्यामुळे माझंही घर चाललं पाहिजे, मग ते कसं चालवायचं. मी त्यावेळी जर हा विचार केला असता मी ऑनलाईन कन्सल्टेशन चालू करतो म्हणून, तर मीही खूप कमावले असते. मी नाही केलं तसं. वास्तूमध्ये ऑनलाईन कन्सल्टेशनला खूप मोठा स्कोप आहे. अगदी जगात कुठे न्यूयॉर्कचं एखादं घर तुम्ही इथं बसून तुम्ही ते कन्सल्टिंग करू शकताय आणि तेवढ्या प्रमाणात तुम्हाला फी मिळू शकते. मी नाही केलं. मी फक्त ॲस्ट्रॉलॉजी आणि न्यूमरोलॉजी ऑनलाईन केलं आणि त्यावेळी घर चालवलं. म्हणजे लोकांचे कॉल यायचे न्यूमरोलॉजीबद्दल, ॲस्ट्रॉलॉजीबद्दल, पत्रिका रिडिंग सांगणे वगैरे असं काही. तेवढं मी केलं ऑनलाईन. त्यामध्ये ऑनलाईन होऊ शकतं. वास्तूमध्ये ऑनलाईन होऊ शकत नाही. ह्याचं कारण सांगतो तुम्हाला. तुम्ही जोपर्यंत फिजिकली त्या स्पॉटवर जाऊन कंपास घेऊन डिरेक्शन बघत नाही, डिग्री बघत नाही, तोपर्यंत तिथले पल्स आणि वाईब्स तुम्हाला कळत नाहीत. मग तुम्ही त्यांना कन्सल्ट करणार कसं? मग ते म्हणतात म्हणून ही ईस्ट दिशा आहे किंवा ही नॉर्थ आहे प्लॅनवरती, मग तुम्ही कन्सल्टेशन द्यायचं. ह्या दोघांचंही नुकसान होतं. त्यांनी नॉर्थ बघण्यामध्ये थोडीशी जरी चेंज झाला असेल तर पूर्ण घराचा प्लॅन तुमच्याकडे चेंज होऊ शकतो, प्रिडिक्शन चेंज होऊ शकतं, त्यांना रिझल्ट मिळणार नाहीत. मग तो माणूस नंतर तुमची ॲडव्हर्टाइजमेंट बेकार करणार, म्हणजे माझंही नुकसान आणि त्याचंही नुकसान. त्यामुळे ऑनलाईन कन्सल्टेशन शक्यतो सोपं पडते म्हणून कोणी जर घेत असेल तर तुम्ही तुमच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेता, तेवढं लक्षात ठेवा. त्यामुळे ऑनलाईन कन्सल्टेशन न घेता तुम्ही, ठीक आहे मला दिल्लीला जाणं शक्य नाही किंवा मला आज उठून लुधियानाला जाणं शक्य नाही, मी तिथपर्यंत गेलोय पण तिथे जाऊन काम केलं नाही असं नाही. पण समजा कसं आहे, मी इथून तिथे जाणार म्हणजे माझी फी ऑटोमॅटिकली वाढणार आहे. मग तिथल्या माणसाला जर शक्य नाही, तुम्ही त्यांना सजेशन देतो, तिथला एखादा बेस्ट कन्सल्टंट निवडा आणि त्याला जागेवर बोलवा आणि त्याच्याकडून करून घ्या, तुमचा फायदा होईल. आणि माझ्याकडूनच करून घ्यायचं असेल तर मला तिथं बोलवा. म्हणून मी लोक फोनवर प्रश्न विचारतात, फोनवर प्लॅन घेऊन पाठवतात, व्हॉट्सअपला पाठवतात. मी त्यांना सांगतो नुकसान करून घेऊ नका. फी हा फार मोठा विषय नाही आहे, म्हणजे तुम्हाला पे करणं किंवा मला घेणं. तसं वाटत असेल तुम्ही फिजिकली येऊन करतो, तुम्हाला नाही पसंत आलं तर मला फी देऊ नका, पण प्रॉपर जागेवर बोलून तुम्ही कन्सल्टेशन द्या. ही पत्रिका बघायची नाही, ऑनलाईन आली आणि पत्रिका बघितली आणि तुम्हाला रिझल्ट सांगितले किंवा न्यूमरोलॉजीचं पार्ट आहे, काय रिझल्ट आहे तुम्हाला ते सांगितलं. हे ऑनलाईन हे करू शकतो. वास्तुशास्त्र ऑनलाईन होत नाही. आज खूप जण करतात, खूप जण करतात. मग ते फक्त पैशासाठी करतात, म्हणजे फी मिळते म्हणून ते करतात. आणि तुमचंही समाधान की ठीक आहे मला वास्तू कन्सल्टन्सी मी घेतली, ऑनलाईन घेतली, मोठेपणाने सांगतात, पण त्यात काही नुकसान तुमचंही असतं आणि त्या वास्तू कन्सल्टन्सी असतं. मी ज्यावेळी फिजिकली जागेवर जाऊन करतो त्यावेळी तुम्हाला रिझल्ट देण्याची गॅरंटी माझी 100% असते आणि ते मिळतात तुम्हाला. त्यामुळे माझी ॲडव्हर्टाइजमेंट चांगलीच होती. कारण आज मला 20 वर्षापूर्वीचा जर क्लायंट भेटला तर तो माझ्याशी प्रेमानच बोलतो, कारण त्याला रिझल्ट आलेले आहेत. निगेटिव्ह कॉमेंट्स कोणाचेही नाही आहेत. त्याचं कारण तेच की मी ते प्रिकॉशन घेतलंय की मी ऑनलाईन कधीच केलेलं नाही काम. सर आता आपण मला वाटतं या पॉडकास्टच्या शेवटाकडे वळतोय आणि अखंड सिरीज जर आपण बघितली 4 एपिसोडची, तर मला वाटतं एक व्यवस्थित गाईड होऊ शकते एखाद्या माणसाला जो प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या विचारात आहे किंवा त्याला जे काही प्रॉब्लेम वगैरे येत असतील तर नक्कीच त्याचं
प्रॉब्लेम मधनं तो सुटू शकतो असं मला वाटतं. एवढं तुम्ही गाईड केलंय आम्हाला. हो. शेवटाकडे येताना मला हा प्रश्न विचारायचा आहे, कारण हा संदर्भ आपला सारखा येतोय प्रत्येक एपिसोडमध्ये. सो योग्य जर वास्तू कन्सल्टंट निवडायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे तो कसा निवडावा? आता इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा सोशल मीडिया ह्या गोष्टी खूप सोप्या झाल्यात. प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन आहे, आयफोन आहे. आपण नवीन सिटीमध्ये ज्यावेळी जातो, समजा मी इथून जयपूरला गेलो, इथून दिल्लीला गेलो, मला तिथे गेल्यानंतर मी लोकांच्याकडे चौकशी करत बसायची गरज नाही. मला हॉटेल कुठलं बेस्ट आहे राहायला, रेस्टॉरंट खायला कुठलं चांगलं आहे, मी ऑनलाईन सर्च करू शकतो. तिथे कोणाचं रेटिंग चांगलं आहे, कोणाचे रिव्ह्यूज कसे आहेत हे बघून मी सिलेक्ट करतो आणि तिथे बुक करतो. ज्याचे खरोखर रिव्ह्यू चांगले असतात ते हॉटेल चांगलंच मिळतं, किंवा जिथं राहायचं आहे आपल्याला ते लॉजिंग आपल्याला चांगलंच मिळतं, कारण त्याची रेटिंग चांगले आहेत. आपण तसं शोधू शकतो. वास्तू कन्सल्टंट मी ह्या माध्यमातून शोधू शकता ना, कारण आजकाल सर्रास सगळे वास्तू कन्सल्टंट, सगळे ॲस्ट्रॉलॉजर, सगळे न्यूमरोलॉजिस्ट तुम्हाला सोशल मीडियावरती आहेत, गुगलवरती आहेत, जस्ट डायलवरती आहेत. त्यातून तुम्ही निवडू शकता. तुम्ही कोल्हापूरमध्ये फक्त नुसतं जस्ट वास्तू कन्सल्टंट इन कोल्हापूर जरी टाकलं तरी पहिल्या 3 नंबरमध्ये तुम्हाला वरती माझं नाव दिसतं टॉपला. हे का दिसतं? माझे रिव्ह्यूज चांगले आहेत, 5 स्टार रेटिंग माझं आहे. गुगलला टाकलं तरी 1 नंबरला कोल्हापूरमध्ये माझं दिसतं तुम्हाला. मग लोकांना शोधताना. आणि काय झालंय, दुपारच्या वेळेला नवरा ऑफिसला गेला, फॅमिलीमध्ये लेडीज वगैरे असतात, दुपारी कामं झाले की प्रश्न पडलेले असतात काही, मग ते ह्याच्यावरती शोधायचे. मग दुपारच्या वेळेला बऱ्याच बायकांचे फोन येतात वास्तू कन्सल्टंट शोधल्यानंतर, मग ते मला फोन येतात. याचं कारण का की त्यामध्ये रेटिंग टॉप आहे. मग आता टॉप रेटिंग आणि कमी रेटिंगचं जर कन्सल्टंट त्याचं रेटिंग कमी का आहे, तुम्ही समजू शकता का कमी असेल, किंवा त्याचं नाव वरती टॉपमध्ये का नाही आहे, किंवा मग त्याचं एज्युकेशन हा पार्ट आला. मग त्या माणसाचं एज्युकेशन किती झालेलं आहे, त्याचा अनुभव किती आहे, त्याचा अभ्यास किती आहे. आता मी वास्तुशास्त्रामध्ये मी PhD केली. मी रिसर्च करतानाच मी हे ठेवला होता विषय की विदाऊट रेमेडी वास्तू बॅलन्स कशी करायची, म्हणजे रेमेडी न करता. काही ठिकाणी रेमेडीची गरज आहे, पण बऱ्याच ठिकाणी खूप साऱ्या रेमेडी द्यायची पण गरज नाही. उगाच हा दोष आहे म्हणजे त्याला रेमेडी केलंच पाहिजे असं बिलकुल नाही आहे. साध्या सोप्या उपायाने ते सॉल्व्ह होतं. तुमच्या घरातला झाडू आहे, तुमच्या घरातला सोफा सेट आहे, तुमच्या घरातला TV आहे, तुमची अलमारी आहे, तुमचं बेड आहे, पायपुसणी आहे, हे रेमेडीज आहेत. आणि तुम्ही स्वतः घरात राहणारी लोक, ह्या देखील बेस्ट रेमेडी म्हणून तुम्ही काम करू शकता. फक्त त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे, गायडन्सची गरज आहे. हे सांगितलं की तुमचं घर ॲटोमॅटिक बॅलन्स होतं, तुमचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि लोकांना बिलीव्ह कधी होतो की एक 60-70% आमचे प्रॉब्लेम कमी झाले म्हटले की त्यांना थोडंसं बिलीव्ह होतं. मग रिपीट त्यांचा कॉल येतो काही गोष्टीसाठी, नवीन प्रॉपर्टीसाठी, नातेवाईकांसाठी त्यांचे कॉल येतात. असं आहे. त्यामुळे बेस्ट वास्तू कन्सल्टंट निवडताना तुम्ही सोशल मीडियाचा रिव्ह्यूचा आधार घेऊ शकता, किंवा माउथ पब्लिसिटीने कोण आहे ते योग्य निवडू शकता तुम्ही. उगाच त्याची फी कमी आहे किंवा अमक्याची फी कमी आहे, मलाही कॉल येतात, असं त्यांची फी कमी आहे की. आता ती तुम्ही निवडायचं आहे ना, म्हणजे फी उगाच एखाद्याची फी कमी आहे म्हणून त्याला तुम्ही आणून कन्सल्ट करून घेणं, तुम्ही नुकसान करून घेतलं. कारण त्याचं ज्ञान कितपत आहे, अनुभव कितपत आहे, त्यात कॉन्फिडन्स कितपत आहे, हे पण महत्वाचं आहे. मग ते निवडण्याची जबाबदारी तुमची आहे, पण निवडताना तुम्ही बेस्ट निवडावा असं मला वाटतं. आता बेस्ट म्हणजे तुम्ही पुण्या मुंबईवरून जर एखाद्याला हायर करताय, एखाद्या कन्सल्टंटला बोलवताय, त्यामुळे त्याची फी जास्त असणार आहे. तर कोल्हापूर बेस्टला मी आहे म्हटल्यावर माझी फी त्यामुळे इथे कमीच आहे, नाही असं नाही. मी बाहेर गेलो की मी जास्तच घेतो. मी बेंगलोरला जातो, मी मुंबईत जातो, त्यामुळे माझी फी जास्त असते. म्हणजे ते जेवढे इथे घेतात तेवढीच मी तिथे घेतो. मग ते लोकलला का परवडतं आपल्याला, की इथंच काम करायचं आपल्याला, आपण कमी फी मध्ये करू शकतो ना. सर तुमचे खूप खूप आभार. आपण मला वाटतं या पूर्ण सिरीज मध्ये खूपच महत्वाच्या अशा माहिती उलगडायचा प्रयत्न केला वास्तुशास्त्राचा, आणि खूप मला वाटतं प्रेक्षकांना ह्याचा खूप जास्त फायदा होईल. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला एवढं चांगलं मार्गदर्शन केलं, तुमचे खूप खूप आभार सर. तुम्ही बोलवलत मला, थँक्यू. वास्तुशास्त्राच्या सिरीज मधला हा आपला शेवटचा एपिसोड होता. यापूर्वीचे जर तुम्ही एपिसोड पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर सर्व एपिसोड आहे, तुम्ही नक्की पहा. तुम्हाला याबद्दल अजून काही शंका असतील, सरांना पर्सनली तुम्हाला काही विचारायचं असेल तर स्क्रीनवर सरांचा नंबर दिला जाईल, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अशाच नवनवीन एपिसोडसाठी किंवा वेगवेगळ्या विषयांना आम्ही घेऊन येत राहू या चॅनलवर. तुम्ही त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.